राजांना मुजरा केला आणि म्हटले, राज, जंगलाच्या बाहेर तुम्ही जी 2 पोरं उभी केली ती त्यासनी सांगा या दिसात मोर वरडत नसतात म्हणून. बहिर्जी नायकांचं एवढं वाक्य ऐकलं आणि छत्रपतींनी सांगितलं, तुम्ही गुप्तहेर खात्याचे प्रमुख. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता आलं ना, त्या दिवशी तुमचं करिअर झालं म्हणून शोधा. म्हणून कोणतर डीएडला गेलंय, कोणतर इंजिनिअरिंगला, कोणतर बीएडला, कोणतर आर्किटेक्ट, कोण फार्मसी, असं नाही. शोधा तुमच्यामधलं वेगळेपण. सॉर्ट अनालिसिस करा. एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. स्ट्रेंथ, विकनेस ओळखून, आजूबाजूच्या संधी ओळखून तारतम्य ठेवून थोडंसं वागता येईल का याची काळजी घेतली पाहिजे. जग बदलतंय तसं तुम्ही बदला. थोडासा भविष्याचा विचार करा. काय शिवाजी महाराजांची दूरदृष्टी असली पाहिजे बघा बरं. जावळीवरती जेव्हा शिवाजी महाराजांनी आक्रमण केलं, काय पार्श्वभूमी होती? जावळीचे मोरे, तिथं चंद्रराव हे पद असायचं. आणि जावळीच्या मोऱ्यांनी जेव्हा परकीयांना आश्रय द्यायला सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी पत्र लिहिलं, परकीयांना आश्रय देणं थांबवा. जावळीवरून पत्र आलं, हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही नावाचे राजे आहात, आम्ही जन्मानं राजे आहोत. शंभू महाबळेश्वराच्या कृपेनं आम्ही इथं राज्य भोगतो. खरं तर मोऱ्यांमध्ये झालेला वाद शिवरायांनी मिटवला आणि चंद्रराव हे पद आता भोगायची संधी राजांच्या कृपेनं मोऱ्यांना मिळत होती. पण तरी सुद्धा त्या उपकारांची जाणीव राहिली नाही. राजांच्या विरोधात कुरघोड्या सुरू केल्या, परकीयांना आश्रय देणं सुरुवात केली. राजांना पहिल्या पत्राचं उत्तर असं मिळालं. राजांनी दुसरं पत्र लिहिलं, परकीयांना आश्रय देणं थांबवा, अन्यथा जावळी मारू आणि कैद करू. उलट पत्र लिहिलं परत मोऱ्यांनी, याल जावली तर जाल गोली, जावळीत याल तर गोले जाल, या दारुगोळा मजबूत भरून ठेवलाय, आम्ही तुमची वाट बघतोय. पुढचे 4 महिने शिवाजी महाराजांनी कोणताही पत्रव्यवहार केला नाही आणि 4 महिन्यानंतर शिवरायांनी जावळीवरती जे आक्रमण केलं, एकही मोरे जीवन तोरला नाही. प्रतापराव मोरे तेवढा वाचला आणि तो वाचला थेट तसा पळून आदिलशहाला जाऊन भिडला. शिवाजी महाराजांना माहित होतं प्रतापराव मोरे निसटलाय, आदिलशहाला जाऊन भिडलाय. कधी ना कधी जावळीवरती तो आक्रमण करेल, कधी ना कधी जावळीवरती तो चालून येईल आणि अशा वेळेला गनिमी कावा चालायचा नाही. कारण आपल्याला जेवढी जावळी माहित आहे त्याच्या 1000 पटीनं जावळी मोऱ्यांना माहित आहे. अशा वेळेला लढण्यासाठी असा एखादा दुर्ग असला पाहिजे की जो फक्त आपल्याला ठाऊक आहे आणि मोऱ्यांना ठाऊक नाही.